आजकाल बरेच लोक सोशल मीडियाच्या जाळ्यात इतके जास्त अडकतात की काहींना तरी यातून बाहेर पडणं खूप जास्त कठीण जातं आहे आणि काहींना तरी यातून बाहेर पडणं खूप जास्त इम्पॉसिबल असतं आहे. म्हणजे एक मी एक्झाम्पल सांगते की जर एखाद्याने यूट्यूबची शॉर्ट्स उघडली किंवा इंस्टाग्रामची एखादी रील किंवा फेसबुकची एखादी रील ओपन केली तर ती कंटिन्युअसली रील्स जे आता ते स्क्रोल करत असतात. म्हणजे एक झाली की दुसरी झाली की तिसरी, तर इतके रील्स स्क्रोल करत करत कधी त्यांच्याकडून 20 रील्स आणि कधी कधी 50 रील्ससुद्धा बघितले जातात. तर त्यांच्या टाईमवरती कंट्रोल नसतं. किंवा यूट्यूब ओपन केल्यानंतर एखादा व्लॉग दिसतो त्यांना, जो की डेली रुटीनचा व्लॉग असतो किंवा कोणताही व्लॉग असेल, तर तो व्लॉग बघताना त्याच्याशी सजेस्टेड दुसरे व्लॉग्स येतात, तर तो सुद्धा बघितला जातो. तर कधी आपला 1 तास 2 तास याच्यामध्ये इन्व्हेस्ट होत आहे तर हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हां, ते जर तुम्ही व्लॉग्स बघताय किंवा जर ते व्हिडिओज तुम्ही बघताय तर ते काय क्वालिटीचे आहे, त्याच्यापासून जर तुम्हाला काही आउटपुट मिळत असेल, म्हणजे तुम्ही इतका तुमचा टाईम घालवताय ना, तर तुम्हाला काय आउटपुट मिळतोय का, की फक्त एंटरटेनमेंट म्हणून तू बघताय, तर हे सुद्धा विचार करायला भाग पाडणारी एक गोष्ट आहे. जर त्या व्लॉगमधून किंवा जर त्या व्हिडिओमधून तुम्हाला काही माहिती मिळत असेल, काही कंटेंट तुम्हाला युजफुल इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग जर वाटत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचा थोडा वेळ आहे तर तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे. पण फक्त एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट म्हणून जर तुम्ही हे व्हिडिओज घेत असाल तर नक्कीच तुम्ही खूप जास्त जाळ्यामध्ये अडकता आणि हे तुमच्या करिअरसाठी जे आता ते खूप जास्त धोकादायक आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फोकस करणार आहे की सोशल मीडियाचे चांगले पॉईंट्स काय आहेत. तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असाल की सोशल मीडिया आल्यापासून म्हणजे खूप लोक आहेत ते कर्ज करतात सोशल मीडियाला, पण मला पर्सनली असं वाटतं की सोशल मीडिया जो आहे तर तो आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे जर आपण त्याचा त्या अकॉर्डिंगली फायदा करून घेतला तर. कारण तुम्ही आता बघताय बरेच कंटेंट क्रिएटर्स आहेत. आता यूट्यूबर्सच आपण घेऊयात. खूप असे यूट्यूबर्स आहेत की त्यांची जी पहिली फायनान्शियल कंडिशन होती ती आणि आत्ताची फायनान्शियल कंडिशन आहे ती तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये काहींच्यामध्ये तर जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे अगदी काहींना म्हणजे मी एका सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला कोणत्याही यूट्यूबरचं नाव घेऊन सांगत नाही किंवा त्यांचा कंटेंट युजफुल नाही आहे, इन्फॉर्मेटिव्ह नाही आहे असं मी सांगत नाही. पण मी इतकंच सांगते की असे पण कंटेंट क्रिएटर्स आहेत की फक्त त्यांचं जे डेली रुटीन असते तर ते तुमच्यासोबत शेअर करतात आणि खूप सारं ऑडियन्स, म्हणजे मला असं पर्सनली विचार येतोय की लोकांकडे इतका वेळ असतो कसा की ते दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय किंवा दुसरे लोक त्यांच्या डेली रुटीनमध्ये काय काय करतात तर हे कम्प्लीट बघतात. म्हणजे जर त्यांना त्यातून माहिती मिळत असेल किंवा एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट असेल तिथपर्यंत ठीक आहे. पण डेली हे जे व्लॉगर्स असतात तर मला असं, म्हणजे मी पर्सनली अनुभव केला की याच्यामध्ये लोकांना शिकण्यासारख्या काहीच गोष्टी नसतात, फक्त एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट असतो आणि तरीही इतके सारे फॉलोअर्स असतात, इतके सारे सबस्क्रायबर्स असतात आणि लोक या कंटेंटमधून काय घेतात हे मला समजत नाही. आणि त्या उलट असे खूप सारे कंटेंट क्रिएटर्स असतात जे खूप मनापासून लोकांसाठी युजफुल इन्फॉर्मेटिव्ह लाईफ चेंजिंग असा कंटेंट बनवत असतात ज्यामध्ये लोकांचा फायदा आहे, पण लोक त्या कंटेंटकडे पाठ फिरवतात आणि जे एंटरटेनमेंट मटेरियल आहे तर ते फॉलो करतात. तर खूप सारे यूट्यूबर्स आहेत जे सध्या लखपती करोडपती झाल्यात. म्हणजे यूट्यूबच्या ऑडियन्सच्या जीवावरती खूप साऱ्या कंटेंट क्रिएटर्सनी मोठे मोठे बंगले घेतलेत, ब्रँडेड कार्स आज त्यांच्याकडे आहेत, गोल्ड ज्वेलरी त्यांच्याकडे आहे. तर ही आणि फक्त जे ऑडियन्स त्यांचे व्हिडिओज बघतात तर त्याच्या थ्रू आहे. तर ही गोष्ट कुठे वाईट आहे असं माझं मत नाही आहे पर्सनली. पण मला इतकंच म्हणायचं आहे की जो कंटेंट आपण बघतोय किंवा ज्या कंटेंटमध्ये आपण आपला वेळ इन्व्हेस्ट करतो, मी म्हणेन वाया घालवतो मी हा शब्द नाही वापरणार, वेळ इन्व्हेस्ट करतोय तर त्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट आहे तर तो मिळाला पाहिजे. तरच तुम्ही, मला असं वाटतं की तुमचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, नाहीतर तुमचा जो वेळ आहे तर त्याला झिरो व्हॅल्यू मिळणार आहे आणि तुम्ही या कंटेंट क्रिएटर्सनी केलेला कंटेंट फक्त बघतच राहणार आहात आणि हे कंटेंट क्रिएटर्स टॉपला जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या आहे त्याच पोझिशनला, तुमची जी आहे तीच डेली रुटीनवाली लाईफ आहे तर ती जगणार आणि ती कोण बघणार पण नाही आहे. तर अशी तुमची अवस्था होईल असं मला वाटतं. तर हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुक असेल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, जे की सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, तर मला असं वाटतं पर्सनली की हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत खूप जास्त बेनिफिशियल आहेत जर तुम्ही त्यांना त्या अकॉर्डिंगली घेतलात तर या प्लॅटफॉर्म्सवरती टाईम वेस्ट करण्यापेक्षा या प्लॅटफॉर्म्सवरून आपण आपल्या फोनवरून आपल्या घरातून जर तुम्हाला इन्कम सोर्स जनरेट करता येत असेल तर
किती महत्त्वाची आणि किती इन्फॉर्मेटिव्ह ही व्हिडिओ असणार हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर सोशल मीडिया यूज करून तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे जॉब्स करू शकता. तर कोणतेही जॉब्स जे तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करत असाल, फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्त्वाचा जॉब मी तुम्हाला आज सांगणार आहे तो आहे सोशल मीडिया मॅनेजर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर होऊ शकता. तुमच्या घरातून तुमच्या फोनवरून तुम्ही हा जो जॉब आहे तर तो करू शकता. तर सोशल मीडिया मॅनेजरमध्ये काय असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. याच्यावरची फुल डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येईन. सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे काय असतात, खूप सारे व्यवसाय असतात. सध्या सोशल मीडियावरती खूप सारे लोक ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे हे जे व्यवसाय असतात हे सुद्धा सोशल मीडियावरती आलेले असतात आणि त्यांचा डेली कंटेंट जो आहे, त्यांचे फोटोज असतील, त्यांचे रील्स असतील, तर ते त्यांना सोशल मीडियावरती अपलोड करायचे असतात. तर तो जो बिझनेस ओनर असतो तर त्याच्याकडे तर तितका वेळ नसतो की तो कंटिन्युअसली त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती अपडेट्स देणार आहे, फोटोज ॲड करणार आहे, रील्स लावणार आहे, स्टोरीज अपडेट करणार आहे. तर त्यावेळी हे जे व्यावसायिक असतात तर हे एक सोशल मीडिया मॅनेजर हायर करतात सो दॅट ती व्यक्ती जी आहे तर त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हँडल करतील. आणि असे खूप लोक आहेत जे सोशल मीडिया मॅनेजमेंटचं काम इतरांना देतात. त्यामध्येच ग्राफिक डिझायनिंगसुद्धा येतं. मी जे काम करते सध्या तर ते सोशल मीडिया प्लस ग्राफिक डिझायनिंग दोन्ही मी काम करते. ग्राफिक्समध्ये तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स बनवायचे असतात, त्याच्यामध्ये इंस्टाग्रामचे पोस्ट, स्टोरीज, व्हिजिटिंग कार्ड, ब्रॉचर्स, यूट्यूबचे थंबनेल्स, असा बराच प्रकार मी शिकवते माझ्या कोर्समध्ये. तर हे माझे जे लेक्चर्स असतात तर ते सगळे लाईव्ह लेक्चर्स असतात. तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते मी लाईव्ह लेक्चर्समध्ये क्लिअर करते. त्यामुळे जरी तुम्ही माझ्यापासून खूप जास्त अंतरावरती राहत असला तरी लाईव्ह लेक्चरमुळे तुमचं जे शिकणं असतं तर ते खूप जास्त इझी किंवा तुमच्या समजणाऱ्या भाषेमध्ये मी लाईव्ह लेक्चर्स घेत असते. त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच जास्त बेनिफिशियल असणार आहे. ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस आपले मोस्टली लेडीजसाठी जे आहे तर ते दुपारी 1:30ची वेळ आहे आणि 3ची वेळ आहे. एक अपडेट आहे की ग्राफिक्सचे क्लासेस 19 जूनपासून चालू होत आहेत. तर दुपारचे बॅचेस नक्कीच हाऊसफुल होतात. त्यामुळे जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ग्राफिक्स कसे बनवायचे अगदी स्क्रॅचपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवलं जातं आहे. याच्यामध्ये जरी तुम्ही कोणत्याही वेगळ्या फील्डचे असाल, आता माझ्याकडे मेडिकलचे स्टुडंट्स आहेत, फार्मसीचे स्टुडंट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे पण तरीही मी या फील्डमध्ये आलेले आहे. तर सगळ्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मी माझा जो कोर्स आहे तो डिझाईन केलेला आहे. आणि नक्कीच जर तुम्हाला फोनवरून काम करायचं असेल, ग्राफिक्स बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही जो व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी नंबर जो आहे तर तो ॲड करते. माझी अजून काही याच आपल्या चॅनलवरती क्लासेसच्या संदर्भातले लाईव्ह लेक्चर्सचा मी डेमोसुद्धा दिलेला आहे. तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तीसुद्धा चेक करा की आपले लेक्चर्स कशा पद्धतीने असतात आणि हे जे ग्राफिक्स आहेत तर ते तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता. तर हे 2 जॉब्स मी तुम्हाला सांगितले की सोशल मीडिया मॅनेजमेंट असतं, त्याच्यामध्येच तुम्ही ग्राफिक्स पण त्यांना बनवून देऊ शकता. ॲडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स तुम्ही क्लायंटला बनवून देऊ शकता. सोबतच डिजिटल मार्केटिंग असतं. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तर हा कोर्स तुम्ही कंप्लीट करू शकता. सध्या डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, पण यूट्यूबवरून तुम्हाला बरेच जे कोर्सेस आहेत तर ते मिळतील किंवा कोणत्याही ऑनलाईन कोचिंगमध्ये तुम्हाला हा जो कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा तर तो तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. किंवा तुम्ही कंटेंटसुद्धा क्रिएट करू शकता. जर तुम्ही एक पॅरेंट असाल, जर तुमची लहान लहान 2 मुलं असेल तर तुम्ही इतर पॅरेंट्ससाठी उपयुक्त असं कंटेंट बनवू शकताय जो तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती पोस्ट करणार आहात. तर इथून तुम्हाला हे जे 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत इथून तुम्हाला चांगला इन्कम सोर्स जनरेट होईल. जर तुमचा कंटेंट चांगला असेल, जर तुमचे फॉलोअर्स, तुमचे सबस्क्रायबर्स वाढले तर तुमच्यासोबत खूप सारे ब्रँडसुद्धा काय करतील, कोलॅबरेट करतील. तर तुम्हाला ब्रँड कोलॅबरेशनमधून सुद्धा पैसे जे आहेत तर ते मिळणार आहेत. तर हे असे खूप वेगवेगळे इन्कम सोर्स असतात आपल्याकडे जे खूप लोकांना माहिती नसतात. तर आपला खूप वेळ आपण हे एंटरटेनमेंट व्हिडिओज बघण्यात घालवतो. तोच जर वेळ आपण काहीतरी क्वालिटी वर्क तयार करण्यामध्ये किंवा त्याच्यामधून काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करण्यामध्ये जर घालवला तर नक्कीच सोशल मीडिया जो आहे तर आपल्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे. माझ्या स्वतःसाठी मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते, सोशल मीडिया खूप जास्त बेनिफिशियल ठरला आहे. कारण माझं जे काम आहे तर ते कम्प्लिटली मी वर्क फ्रॉम होम करते. त्याच्यामध्ये मी ग्राफिक्स डिझाईन करते आणि सेम मी जे तुम्हाला सांगितलं तर सोशल मीडिया मार्केटिंग करते. जर तुम्हाला याच्याबद्दल ग्राफिक्स आणि सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय. हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला कम्प्लिटली सगळा शिकवला जाईल पूर्ण बेसिकपासून. आणि
कोर्सचे काही डिटेल्स मी यामध्ये सांगते. जसं की मी तुम्हाला सांगितलं कोर्सची डेट 19 जून आहे, तेव्हापासून चालू होणार आहे. कोर्सची फीज, खूप जणांचे मला मेसेजेस असतात की कोर्सची फीज किती आहे. तर कोर्सची फीज फक्त 1000 रुपीज आहे, जे प्रत्येकाला, असं मी कोर्स डिझाईन करताना अशा पद्धतीने डिझाईन केला की प्रत्येक मिडल क्लास लोकांना जो आहे तर तो कोर्स अफोर्डेबल असला पाहिजे. खूप लोक या कोर्ससोबत कनेक्ट झाली पाहिजे. तर हाच माझा एक मोटो आहे, हाच माझा एक ध्येय आहे की मला खूप जास्त महिला या फील्डमध्ये आणायच्या आहेत. कारण महिलांसाठी लग्न झालं किंवा मुलं झालीत की करिअर ऑप्शन्स थोड्या वेळेसाठी का होईना आपण स्टॉप होतात. आणि काहींसाठी तर मला वाटतं माझ्याकडे 70-80% महिला ज्या येतात तर त्यांच्यासाठी तर कम्प्लिटली स्टॉप झालेले असतात करिअर ऑप्शन्स. तर अशा महिला आहेत तर त्या घरातूनच एक इन्कम सोर्स स्वतःसाठी जनरेट करू शकतात, जसं मी करते. तर नक्कीच हा जो व्हिडिओ असेल तर तुम्हाला यातून ही जी माहिती सांगितली तर ती तुम्हाला जर महत्त्वाची किंवा युजफुल वाटली असेल तर अशा महिला असतील तर त्या महिलांसोबत नक्की आपला व्हिडिओ किंवा आपला चॅनल शेअर करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मी अशाच प्रकारचा आपल्या चॅनलवरती कंटेंट जो आहे तर तो घेऊन येत असते. मी रिसेंटली एक कमेंट वाचली तुमची, ज्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की मॅडम तुम्ही 1.5 लाख रुपये महिना जो कमवलेला आहे तर तो तुम्ही जे सांगताय 1.5 लाख रुपये तुम्ही महिना कमवला, तर ही जी रक्कम आहे तर ती रिअलिस्टिक वाटत नाही आहे. तर ही तुम्ही म्हणजे एक फेरी टेल टाईप वाटते, हे ऐकायलाच फक्त चांगलं वाटतंय. तर असं रिअलमध्ये होऊ शकतं का? तर मला माझ्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे की हे जे नंबर्स आहेत तर ते रिअलिस्टिक होऊ शकतात. तर याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे की 5,000 पासून 25,000पर्यंत, 25,000 पासून 50,000, 50,000 पासून लाखापर्यंत जो जो टप्पा आपल्याला वाटत असतो की एक फेरी टेल आहे, पण त्याच्यामध्ये आपण किती हार्डवर्क, किती स्मार्ट वर्क करतो आणि तो जो टप्पा आहे तर तो आपण अचीव करू शकतो का, तर याच्याबद्दलची डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. थँक्यू.